सुनीता बुलकुल कुकिंग विथ सुनीता बुलकुल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आता थंडीचे दिवस आहे, संक्रांत पण झाली आहे। संक्रांत झाल्यानंतर आपण सर्वजण हळदी कुंकाचा कार्यक्रम करतो। हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला बरेचदा असा विचार पडतो की आपण करायचं काय, जे आपल्या मैत्रिणी येतात त्यांना नाश्त्यासाठी काय द्यायचं। तर इथे मी तुम्हाला काही पदार्थ दाखवणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। आपला पहिला पदार्थ तो म्हणजे मेंदूवडे। बघा मी इथे उडदाची डाळ भिजत घातली होती 4 ते 5 तासासाठी। मस्त छान अशी फुलली ती। आता याच्यातलं पाणी काढून दोनदा मी धुवून घेते आणि मग आपण दळायला घेते। बघा मी पाणी पूर्ण निथळून घेतलंय त्याच्यातलं, अजिबात पाणी ठेवायचं नाही आहे। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे। मी इथे 2 बॅचेसमध्ये दळून घेते। आता याच्यामध्ये आपण 1 मिरची टाकते, मी अद्रक, अर्धा इंच अद्रक आणि कढीपत्ता हे सगळं दळून घेऊ। हे बघा असं मस्त दळलं गेलेलं आहे। आपल्याला हे जास्त बारीकही नाही दळायचं आणि जास्त जाडही नाही ठेवायचं। मिक्सर ऑन ऑफ करत आपल्याला हे दळून घ्यायचं आहे। आता मी दुसरं बॅच पण असंच दळून घेते। बघा आपण इथे 2 बॅचेस मस्त दळून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये मी जिरं घालते आहे, चवीनुसार मीठ, काळी मिरीची पूड, हिंग, तांदळाचं पीठ। त्याच्याने काय होतं की मस्त छान असे कुरकुरीत होतात। कोथिंबीर। आता हे छान असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला। फेटलं गेलेलं आहे। आता आपण हा त्याला थोडासा वल्ला करू आणि तळायला घेऊ। हे बघा असं थोडंसं बॅटर घ्यायचं हातावर आणि असं गोल करायचं आणि असं सोडायचं। इथे मस्त मेंदूवडे बनवून तयार झालेले ते। इथे आता आपण वडेपाव करतोय, त्याच्यासाठी मी इथे वाटण करते। 1 चमचा जिरं टाकलंय, 4-5 हिरव्या मिरच्या, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रक, कढीपत्ता थोडासा चवीला छान लागतो आणि कोथिंबीर। आता हे आपण मिक्सरला बारीक करून इथे आता आपण फोडणी देतोय। मोहरी टाकली, मी मोहरी छान तडतडू द्यायची, जिरं टाकले। आता आपण हे जे वाटण करून घेतलंय हे टाकायचं। हिंग टाकायचं थोडासा, थोडीशी हळद, बटाटे उकळून घेतलेले बटाटे थंड झाले का मग असे चुरून टाकायचे त्याच्यामध्ये। चवीनुसार मीठ टाकायचं आणि परतवून घ्यायचं। आता हे एका डिशमध्ये काढून घ्यायचं, थंड होऊ द्यायचं पूर्ण। ही आपली इथे चटणी बनवून तयार झाली, बटाट्याची चटणी।
आता आपण याच्यामध्ये बेसन पीठ घेतलं मी 1 चमचा, 1 कप. त्याच्यात अर्धा चमचा हिंग टाकलं, थोडंसं सोडा, चवीनुसार मीठ. आता हे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, असं बॅटर तयार करून घ्यायचं. असे गोळे करून घ्यायचे आणि आपण हे बेसनाचं पीठ तयार करून घेतलं, त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि तेलात तळून घ्यायचे. हे बघा, इथे आपले वडे पण बनवून झालेले ते. आता हे आपण काढून घेऊ. हे बघा, मस्त झटपट होतात. बघा, इथे आपले वडे आणि अशा मिरच्या पण तुम्ही देऊ शकतात. छान मस्त असे तयार झालेले. आता आपण बेसनाचा ढोकळा करतोय. त्याच्यासाठी मी इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे. थोडीशी हळद टाकायची, चवीनुसार मीठ, साखर 1 चमचा, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला. लिंबू घालायचा आहे. मी इथे अर्धा लिंबूचा वापर केलेला आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे. इथं मी एक केकचं भांडं घेतलेलं आहे. त्याला तेल लावून घ्यायचं आहे. सगळीकडनं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं असं. इथे सोडा टाकते मी, अर्धा चमचा सोडा आहे. छान मिक्स करायचं. आता ह्या केकच्या भांड्यात टाकून घ्यायचं. इथे मी कढईमध्ये पाणी ठेवलं होतं. पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता हे भांडं आपण कढईमध्ये असं ठेवून देऊ. आणि झाकण ठेवून द्यायचं. 10 ते 15 मिनिटांसाठी झाकण ठेवू. बघा, आता आपला ढोकळा मस्त बनवून तयार झालेला आहे. फुगला पण बघा किती छान. आता हा गरम आहे, पूर्ण थंड होऊ देऊ आपण. हे बघा, आपला ढोकळा मस्त तयार झालेला आहे. आता थंड पण झाला आहे, तो मी आता काढून घेतली आहे.
पहिले त्याच्या बाजूच्या साईडने अशी सैल करून घ्यायची. मस्त असा आपला ढोकळा तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही, मस्त असा जाळीदार तयार झालेला आहे. आता हा आपण तडका बनवून घेऊयाचा. इथे मी पॅन ठेवलेला आहे गरम करायला. त्याच्यात आता आपण 1 ते 1.5 चमचा तेल टाकतोय. तेल छान गरम होऊ द्यायचं. मोहरी चांगली तडतडू द्यायची, नाही तर काय आहे ती ना कडवट लागते मग खायला. हिरव्या मिरच्या टाकते 3 ते 4, कढीपत्ता, थोडंसं हिंग, पाणी टाकायचं मग. त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे साखर टाकायची. याला छान उकळून द्यायची. आता पूर्ण आता हे पाणी थंड होऊ देऊ आपण. आता आपण हे जे पाणी केलेलं आहे हे ढोकळ्यावर टाकून घेऊ. आपण याचे कट करून घेऊ. बघा किती जाळीदार झालेला आहे, मस्त नरम पण बघा किती छान झालेला आहे. आता हा पूर्ण असे कट करून घेऊ आपण. तुम्हाला साईज लहान मोठे कसे पाहिजे त्यानुसार कापा. झटपट बनवून तयार होतो. हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी खूप छान पर्याय हा. मस्त झालेला आहे.
वरतून कोथिंबीर, इथं बघा आपलं दूध मस्त गरम झालेलं आहे। आता याच्यामध्ये मी केसरच्या काड्या घालते, 10-12 काड्या आहेत। साखर घातली मी अर्धा वाटी, छान मिक्स करून घेऊ आता हे। इथे आपल्या या दुधाला उकळी येते, तोपर्यंत आपण इकडे मसाला तयार करून घेऊ। तर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण 5 ते 6 काजू टाकतोय, 6 पिस्ते टाकलेत, 6 बदाम, 1 दालचिनीचा तुकडा आणि 4 ते 5 वेलदोडे म्हणजे अशी हिरवी इलायची। आता हे छान आपल्याला परतून घ्यायचंय। तुम्ही पाहिजे तर ह्या वेलदोड्याचे वरची साल काढून पण दळू शकतात, पण मी तसं नाही करत आहे। मी पूर्ण वेलदोडे हे करते, दळायला घेते, कारण त्याचा फ्लेवर खूप छान येतो। इथे आपले भाजून झालेले, तर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घ्यायचे। बारीक दळून घेऊ आता हे। त्याच्यामध्ये मी आता थोडीशी हळद घालते, नैसर्गिक कलर येतो छान असा आहे हळदीने, आणि कोणाला कळणारही नाही की आपण याच्यामध्ये हळद घातलेली, छान कलर येतो। तर आपण याच्यामध्ये जो मसाला तयार करून घेतलेला आहे, हा बघा असा बारीक तळून घ्यायचा मस्त छान। तर हा घालतो याच्यामध्ये, मी साधारण 1 चमच्याच्या वरती घातलेला आहे थोडासा। याच्यामध्ये मी मिल्क पावडर घालते 1 चमचा। तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर कॉर्नफ्लॉवर थोडंसं दुधामध्ये असं मिक्स करून पण टाकू शकतात तुम्ही। मिल्क पावडरने छान अशी टेस्ट येते। बघू शकता तुम्ही, मस्त असं घट्टपणा पण आलेला आहे आपल्या दुधाला। त्याला चांगली उकळी येऊ द्यायची आपल्याला। बघा मस्त उकळी आलेली आहे। तर आपण याच्यामध्ये पिस्त्याचे थोडेसे काप आहेत ना, असे काढून टाकते मी। छान दिसतात पण आणि खायला मस्त लागतात।
तर इथे आपलं मसाला दूध तयार आहे. हे बघा मस्त दूध आपलं तयार आहे. थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये असं छान मस्त पदार्थ हा उष्णता देतं मस्त आणि पौष्टिक आहे. बघा इथे आपलं मसाला दूध रेडी आहे. बघा इथे आपले मस्त 4 पदार्थ बनवून झालेले ते. मी तर तुम्हाला काही 4 पदार्थ बनवून दाखवलेले आहेत. याच्यापेक्षा तुम्ही याच्यामधला तुम्ही कोणताही करू देऊ शकता. झटपट जो तुम्हाला आवडत असेल तो बनवू शकता. तर इथे तुम्हाला व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण लवकरच भेटू पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत नमस्कार.